नमस्कार, माझं नाव अनिकेत सुळे. सध्या कोविडच्या काळामध्ये परीक्षा व्हाव्यात किंवा होऊ नयेत, झाल्या त्या कुठच्या प्रकारे व्हाव्यात ह्याच्याबद्दल बरेच वादविवाद चालू आहेत. पण मुळात आपली परीक्षा पद्धती ही आजच्या काळात विद्यार्थ्यांचं मूल्यमापन करण्यासाठी कितपत योग्य आहे ह्याच्यावर एक मुळात विचार होण्याची गरज आहे. म्हणजे आता सगळेजण म्हणतात की परीक्षा आपल्या ज्या असतात ट्रेडिशनल परीक्षा त्याचा भर पाठांतरावर असतो आणि पाठांतरावर भर किती असतो हे तुम्हाला मी सांगायची गरज नाही आहे. तसे डेफिनेशन शब्दशः लिहून काढा किंवा वाक्य पुस्तकातून शब्दानुसार आले पाहिजेत, नाही तर तुम्हाला मार्क मिळणार नाहीत. हे सगळ्यांनी आपण ऐकलेलं असतं. तसंच असंही असतं की आपल्या परीक्षा पद्धतीमध्ये परीक्षकांचा भर हा प्रेझेंटेशनवर असतो. म्हणजे तुम्ही उत्तरामध्ये काय लिहिलंय ह्याच्यापेक्षा ते कसं लिहिलंय आणि किती लिहिलंय ह्याच्यावर तुमचे मार्क ठरतात. म्हणजे माझे मित्र मला सांगतात की आर्ट्समध्ये असताना प्रश्न काही असो, उत्तर किमान 3 पानं आलंच पाहिजे. तुम्हाला येत नसेल तर 3 पानं भरली पाहिजे. मग कंटेंटचा विचार नंतर करायचा. की सायन्समध्ये तसंच होतं. शाळेच्या लेवल आहे, कॉलेजच्या लेवलला कमी होतं कारण ते जास्ती भरभर मग डेरिव्हेशन्स आणि इक्वेशन्स वगैरे ह्याच्यावर असतो. पण शाळेच्या लेवल तसंच व्हायचं. ह्या सगळ्याच्या वर उपाय म्हणून आणि तसंच अक्षर, माझं स्वतःचं अक्षर हे खूप वाईट होतं. म्हणजे मला माझे एक शिक्षक सांगायचे की माझं 10वीचा मराठीचा पेपर हा कोणत्याही परीक्षा वाचणार नाही की ते हे लिहून द्यायला तयार होते. तर त्यामुळे पेपरामध्ये मी काय लिहिलंय याच्यापेक्षा माझं अक्षर वाईट आहे वॉज डिटर्माइनिंग फॅक्टर. ह्याच्यावर सगळा उपाय म्हणून काही वर्षापूर्वी लोकांनी आयडिया काढली, चला आपण मल्टिपल चॉईस एक्झाम्स घेऊया आणि बहुपर्यायी प्रश्न टाकले की मग प्रेझेंटेशनचा प्रश्न संपला. त्याच्यावर आपण मुलांनी टिक मार्क केले की त्यांना देता येईल, उत्तर देता येतील. पण अशी नवीन पद्धती आणताना आपण शिक्षकांना त्या पद्धतीने ट्रेन केलंय का ह्याचा विचार कोणीच केला नाही. म्हणजे एक उदाहरण द्यायचं झालं तर गॅलिलिओने टेलिस्कोपचा शोध कधी लावला असा प्रश्न परीक्षामध्ये येतो आणि त्याला बहुपर्यायी उत्तर असतं. आता समजा ह्याचं उत्तर त्याचे पर्याय मी जर का 1509, 1609, 1709, 1809 असे दिले आणि त्यातला एक पर्याय चूज करायला सांगितला तरी मी काहीतरी समजू शकतो. पण जेव्हा ह्या प्रश्नाचे 4 पर्याय हे 1607, 1608, 1609 आणि 1610 असतात, तुम्ही नक्की त्यातून काय तपासायचा प्रयत्न करताय? त्याला 1609 हा एक आकडा पाठ झालाय की नाही एवढंच. त्या 400 वर्षापूर्वी गॅलिलिओने टेलिस्कोप शोध लावला, ह्याच्यात तो 400 वर्ष की 402 वर्ष की 403 वर्ष ह्याला महत्व नाहीये. त्याच्या आजूबाजूची सामाजिक परिस्थिती, वैज्ञानिक प्रगती ह्याच्या कॉन्टेक्स्टमध्ये शोध असणं महत्वाचं आहे. म्हणून आपण विज्ञानाचा इतिहास शिकवतो शाळेमध्ये. तर तुम्ही ते 1609 ह्या ते एक्झॅक्ट वर्ष मुलांना माहिती असण्यावर एम्फोसिस करून काय साधता ह्याचा विचार आपण केला पाहिजे. आता ह्या परिस्थितीचा उपयोग कोचिंग क्लासवाले करतात. ज्यांना अफोर्ड करणं शक्य असेल ते कोचिंग क्लास जातात आणि मग कोचिंग क्लासेस शिकवतात की ह्या प्रश्नांना टॅकल कसं करायचं. शिकायचं कसं हे महत्त्वाचं नाही आहे, टॅकल कसं करायचं महत्त्वाचं आहे. म्हणजे बहुपर्यायी प्रश्नांमध्ये तुम्ही प्रत्यक्ष प्रश्न सोडवायचा प्रयत्न न करता 4 उत्तरं प्रश्नात घालून बघा आणि कुठचं उत्तर बरोबर आहे बघा. किंवा जर का तुम्हाला काहीच कळत नसेल तर 4 पैकी 3 कसे रिजेक्ट करायचे त्याचंही शिक्षण दिलं जातं. असं म्हणजे तुम्ही परीक्षा पद्धतीला सर्कमवेंट करायचा प्रयत्न करता. ह्याच्यात अजून एक प्रॉब्लेम असा होतो की आपल्या बहुतांश परीक्षा ज्या असतात, जशा इव्हन बोर्डाची परीक्षा म्हटलं किंवा ग्रॅज्युएशनची परीक्षा म्हटलं,
तर वर्षाच्या शेवटी आपण एक परीक्षा घेतो. समजा मी अभ्यास केला असेल, वर्षभर सिन्सिअरली अभ्यास केला असेल, पण त्या दिवशी परीक्षेच्या दिवशी माझं पोट खराब आहे किंवा घरी काहीतरी भांडण झालंय माझं कोणाशी तरी, कारण माझा मूड ठीक नाहीये, तर त्या एका दिवसाच्या 3 तासाच्या परफॉर्मन्सवर माझं वर्षभर भुईदबे ठरतं. त्या एक दिवस मी नाही परफॉर्म केलं तर एक वर्ष तुम्हाला दुसरा स्कोप नाही. म्हणजे अर्थात आजकाल री एक्झाम झाले 3 महिन्यानंतर घेतात वगैरे, पण ते त्यातून त्याचे रिझल्ट येईपर्यंत बऱ्याचशा ॲडमिशन्स वगैरे पुढे झालेल्या असतात. म्हणजे तुमचं ॲक्च्युली एक वर्ष हे जगेलच असतं. अर्थात ह्या सगळ्या परिस्थितीमुळे त्या फायनल परीक्षेला खूप जास्ती महत्त्व असल्यामुळे चिटिंगचं प्रमाण वाढतं. आपण पेपरात फोटो वगैरे खूप बघितले असतील की लोक परीक्षा केंद्रामध्ये असे बाहेरून चढून 3-3 मजले चढून आतमध्ये चिठ्ठ्या टाकतात, किंवा आपण नीटची बातमी काही 2 वर्षापूर्वी वाचली असेल की काही परीक्षार्थींनी कानाच्या आतमध्ये सर्जिकली ब्लूटूथ लावून घेतला होता की ज्याने त्यांना बोलता येईल आणि बाकी कोणाला कळणार नाही. आजकाल बऱ्याच परीक्षांनी त्यामुळे एक्स्ट्रीमला जाऊन मुलांनी फुल बाह्यांचे कपडे घालणं बंदी घातली आहे. आपण मुळात अशी परिस्थिती निर्माण का करतोय की ज्याच्यामुळे परीक्षार्थींना चिटिंग करावं असं वाटेल, याच्यावर आपण विचार केला पाहिजे. ही परीक्षा पद्धती ही खूप हायस्टेक्स झाल्यामुळे आपण अजून एका घटकाकडे दुर्लक्ष करतोय की ज्या विद्यार्थ्यांना ज्या मदतीची गरज असते परीक्षा देण्यासाठी, म्हणजे काहींचं हाताला पण डिफिकल्टी असल्यामुळे किंवा हात तात्पुरते डिसेबल झाल्यामुळे त्यांना परीक्षा लिहिता येत नाही, किंवा जे अंध विद्यार्थी आहेत किंवा ज्यांना कॉग्नेटिव्ह इश्यूज आहेत, अशा विद्यार्थ्यांना आपली परीक्षा पद्धती फेअरली ट्रीट करत नाही. तुम्ही म्हणाल की आपण 1 तास एक्स्ट्रा देतो त्या विद्यार्थ्यांना वगैरे वगैरे, पण 1 तास एक्स्ट्रा देणं कधी कधी पुरेसं नसतं. फक्त वेळ हा इश्यू नाही आहे टेक्निकली, खूप वेगळे इश्यूज आहेत. एखादा अंध विद्यार्थी जर वर्षभर फक्त लोकांकडून पुस्तक वाचून वाचून घेऊन ते ऐकून फक्त लक्ष ठेवायचा प्रयत्न करतोय, किंवा एखादा विद्यार्थी ज्याला कॉग्नेटिव्ह इश्यूजमुळे आकृत्या वाचायला, ग्राफ काढायलाच प्रॉब्लेम्स आहेत, त्याला तुम्ही फक्त वेळ एक्स्ट्रा देऊन काही साध्य करत नाही आहात. अशा विद्यार्थ्यांचं मूल्यमापन हे वेगळ्या पद्धतीने व्हायला पाहिजे, पण आपली परीक्षा पद्धती त्यावर विचारच करत नाही. आता एक त्यात स्टेप अशी घेतली होती आपण की कंटिन्युअस इव्हॅल्युएशन करा. फक्त एका परीक्षेवर अवलंबून होऊ नका, वर्षभर विद्यार्थ्यांनी मूल्यमापन करत जा. परत प्रॉब्लेम काय आला की आपण शिक्षकांना त्याबद्दल प्रशिक्षण दिलं नाही. त्यामुळे काय होतं की शिक्षक सरळ मार्क देऊन टाकतात. चला मार्क सगळ्यांना दिले, कोणीच कंप्लेंट करणार नाही. जर का मार्क कापले कोणाचे, त्याचे पालक येऊन भांडतात, मग आपल्याला कशा भांडण अंगावर घ्यायचं, सगळ्यांनाच मार्क देऊन टाका. आणि हे नवीन नाहीये, खूप वर्षापासून चालू झालेलं आहे. मी जेव्हा विद्यार्थी होतो तेव्हा देखील असं आम्हाला माहिती होतं की अमक्या कॉलेजमध्ये जर का तुम्ही गेलात तर तुम्हाला 12वीला प्रॅक्टिकलला फुल मार्क हे गॅरंटीड असतात. तर अशा प्रकारे रिझल्ट्स इन्फ्लेशन हा एक देखील परीक्षेचा इश्यू आहे, आणि हा फक्त कंटिन्युअस इव्हॅल्युएशनमध्ये असलेला इश्यू नाही आहे. माझे जे मित्र विद्यापीठात शिकवतात किंवा कॉलेजेसमध्ये शिकवतात त्यांच्याकडूनही हीच माहिती मिळते की जर का खरोखर मूल्यमापन केलं विद्यार्थ्यांचं तर फार कमी विद्यार्थी हे परीक्षामध्ये पास होतील. पण जर कमी विद्यार्थी पास झाले आणि पुरेशा विद्यार्थ्यांनी पुढच्या वर्षात ॲडमिशनच घेतली नाही तर या शिक्षकांच्या नोकऱ्या धोक्यात येतील. त्यामुळे विद्यार्थ्यांनी काहीही करो, त्यांना पास करणं हे भाग आहे शिक्षकांना, कारण त्यांना स्वतः नोकरीची काळजी आहे. तर अशी परिस्थिती असताना ह्या परीक्षा घेऊन किंवा घ्यायचा प्रयत्न करून आपण नक्की काय साध्य करतोय? आपण खरोखर विद्यार्थ्यांची गुणवत्ता तपासतोय का? मी त्याला गुण मिळत आहे, खूप गुण मिळत आहे, पण म्हणून त्यांच्या गुणवत्तेचं मूल्यमापन होतंय का, हा एक आपण विचार केला पाहिजे. परीक्षा पद्धतीमध्ये खूप प्रॉब्लेम्स आहेत हे मान्य, पण त्याच्यावर काही सोल्युशन्स आहेत का? अर्थात अख्ख्या
देशभर लागू पडतील अशी सोल्युशन्स देणं खूप सोपं नाही आहे. त्यात खूप वेगळे प्रयोग करायला लागतील आणि आपल्याला उत्तर शोधायला लागतील. पण मी 2-3 उदाहरणं सांगणार आहे जी माझ्या स्वतःच्या अनुभवातून आहे. मी शाळेत जेव्हा होतो तेव्हा शाळेने 10वीच्या वर्षामध्ये आम्हाला विषयांची चांगल्या पद्धतीने माहिती व्हावी म्हणून काही बाहेर शिक्षकांना बोलवलं होतं. त्याच्यात एक होते सुहास लिमये सर. त्यांनी आल्यानंतर 10वीच्या वर्गामध्ये आल्यानंतर पहिल्या दिवशी त्यांनी सांगितलं की जर का तुम्हाला 10वीच्या मेरिट लिस्टमध्ये यायचं असेल, त्यावेळी मेरिट लिस्ट खूप फेमस जायची, 10वीच्या मेरिट लिस्टमध्ये यायचं असेल तर आजपासून माझ्या वर्गात बसू नका. माझ्या वर्गात बसून तुम्हाला मेरिट लिस्टमध्ये येता येणार नाही. पण जर का तुम्हाला इंग्रजी आणि संस्कृत चांगल्या पद्धतीने यावं असं मनापासून वाटत असेल तर माझ्या वर्गात बसा. ह्यातून मेसेज काय होता की परीक्षांना महत्त्व देऊ नका. तुम्हाला काय समजलंय त्याला महत्त्व द्या. परीक्षांचे मार्क मिळतील. म्हणजे आजच्या काळामध्ये 80% ते 100% मिळालेले कुठचेही विद्यार्थी घेता तुम्ही, त्याची विषयाची समज सारखीच असते. तर पुढच्या 20% डिफरन्सचा काही अर्थच नसतो. तुम्हाला मार्क आपोआप मिळतील. मुळात तुम्ही विषय समजून घेतला पाहिजे. MSc करत असताना IITला पाटील सर होते. त्यांनी एक वेगळ्या प्रकारच्या परीक्षेची ओळख करून दिली मला. त्यांची परीक्षा कशी असायची, ते म्हणायचे सकाळी 8:30ला वर्गात या, मी तुम्हाला पेपर्स वाटीन आणि मी माझ्या ऑफिसमध्ये जाऊन बसीन. तुम्हाला हवा तेवढा वेळ पेपर लिहा. जेव्हा तुम्हाला वाटेल तेव्हा चहा पिऊन यायचं चहा पिऊन या. जेव्हा तुम्हाला वाटेल तेव्हा जेवून यायचं जेवून या. मी रात्री 8:30पर्यंत ऑफिसमध्ये असतो. जेव्हा तुम्हाला कंटाळा येईल तेव्हा येऊन पेपर देऊन जा. तुम्हाला काही अडतंय असं वाटलं, एखादा थिअरम आठवत नाही असं वाटलं तर इथे समोर टेबलावर पुस्तकं ठेवली आहे, उघडा, चेक करा. जर का तुम्हाला वाटलं की एखादा प्रॉब्लेम सोडवायला तुम्हाला एक पर्टिक्युलर इंटिग्रेशन जमत नाहीये आणि तेवढ्यावरच तुमचं अडलंय, मी खाली ऑफिसमध्ये आहे, या आणि मला विचारा. तुम्हाला तो विषय मूळ विषय समजलाय की नाही आणि तो नीट अप्लाय करता येतोय की नाही हे मी तपासतोय. तुमचं पाठांतर किती आहे हे मला तपासायचं नाहीये. आता ह्या 2 उदाहरणावरून मी जे काही शिकलो, तर आता जेव्हा मी परीक्षा डिझाईन करायचा विचार करतो त्याच्यात मी हीच प्रिन्सिपल वापरायचा प्रयत्न करतो. मुलांना मुळात विषय किती समजलाय ह्याचा तुम्ही परीक्षेसाठी विचार केला पाहिजे. त्यांना एक पर्टिक्युलर इक्वेशन पास आहे की नाही, किंवा एखाद्या नंबरची एखाद्या पर्टिक्युलर कॉन्स्टंटची व्हॅल्यू एक्झॅक्टली माहिती आहे की नाही, हा तुमचा एम्फसिस असता कामा नये. असे प्रश्न द्या ज्याच्यावर मुलांना स्वतःची क्रिएटिव्हिटी दाखवता येईल. असे प्रश्न द्या ज्याला कदाचित एक पर्टिक्युलर उत्तरही नसेल. जसे फर्मी क्वेश्चन्स ही कॅटेगरी असते ज्यात एक पर्टिक्युलर उत्तर नसेल, पण तुम्ही विचार कसा केला त्या उत्तराबाबत हे जास्ती महत्वाचं असतं. म्हणजे एक उदाहरण मी विचारलं एका परीक्षेमध्ये. ऍक्च्युली मी हा प्रश्न टाकला होता की मुंबई शहरामध्ये एका वर्षामध्ये किती चहा पावडर वापरली जाते. ह्याचं उत्तर तुम्हाला गुगल सर्च शिवाय मिळणार नाहीये ऑब्व्हियसली, आणि तुम्ही गुगल सर्च करून शोधावं ही अपेक्षा नाहीये. मुलांनी उत्तर लिहिताना अपेक्षा काय होती की त्यांनी कसा विचार केलाय त्या उत्तराबाबत ते लिहावं. म्हणजे मुंबईची लोकसंख्या किती आहे, त्यातले चहा पिणारे लोक किती असतील, ते रोज किती कप चहा पित असतील, एका चहा कप मध्ये किती चहा पावडर पडते, ह्या सगळ्याचा विचार करून मग एका वर्षात किती चहा पावडर साधारण वापरली जात असेल, हे मुलं कसं उत्तरापर्यंत पोहोचतायत याला मार्क आहे. ओव्हरऑल जे शिक्षक हे ऐकत असतील त्यांच्यासाठी 2 माझे मेसेजेस आहेत. पहिली गोष्ट म्हणजे की
जर का तुमची परीक्षा अशी असेल की याच्यामध्ये खूप लोकांना 30%हूनही कमी मार्क मिळतात, 30-35%हून, तुमची परीक्षेमध्ये प्रॉब्लेम आहे. म्हणजे तुम्ही जे काही विद्यार्थ्यांना शिकवलंय ते आयदर विद्यार्थ्यांना समजलं नाहीये और तुम्ही काय ते वेगळंच टेस्ट करताय. ॲट द सेम टाइम दुसरा मेसेज महत्वाचा, जर तुमच्या परीक्षेमध्ये खूप विद्यार्थ्यांना 80%हून जास्ती गुण मिळत असतील तरी तुमच्या परीक्षेत प्रॉब्लेम आहे. जर खूप विद्यार्थ्यांना 80%हून जास्ती गुण मिळत असतील त्याचा अर्थ की तुम्ही मुद्दामून परीक्षेचं डिव्हॅल्युएशन केलंय, त्याने तुमचे विद्यार्थी खुश होतील पण त्यांना ऍक्च्युअली किती शिकले आहेत स्वतःला कधीच कळणार नाही. आणि जे शिक्षण खातं आहे की शिक्षण खात्याचे अधिकारी आहेत त्यांना एक सांगणं आहे की वरून आदेश देऊन परीक्षा अशा पद्धतीने करा आणि त्यात असं करा तसं करा, हे करणं सोपं असतं पण त्याने खरं मूल्यमापन कधी शक्य नसतं. जर का आपल्याला खरोखर प्रत्येक विद्यार्थ्याचं त्याच्या जे क्षमतेप्रमाणे मूल्यमापन करायचं असेल तर आपल्या शिक्षकांवर विश्वास ठेवणं आणि त्यांनी त्यांच्या मुलांबरोबरच्या इंटरॅक्शनमधून दिलेल्या गुणांवर विश्वास ठेवणं हे भाग. त्यामुळे अंतर्गत मूल्यमापनाचा जे मूळ उद्देश जो होता त्या उद्देशाला धरून मूल्यमापन जर का झालं आणि ह्या शेवटच्या फायनल परीक्षेमध्ये गुणांचं स्टोन कमी केलं तर आपण पुढच्या पिढीसाठी काहीतरी एक चांगली शिक्षण पद्धतीचा वारसा देऊ.